आता याच्यामध्ये एक तुमच्या मनात डाऊट येत असेल, सर ए आईचा उच्चार सारखा आहे, ओ औचा उच्चार सारखा आहे. मग त्यांना इथं का नाही घेतलं? हे जे 2 प्रकार आहे ते मूळ उच्चार स्थानावरून काढले जातात. मूळ स्वरांच्या बाबतीत 2 प्रकार ठरलेले आहेत. याच्यामध्ये आपण संयुक्त स्वरांचा समावेश करत नाही. कारण संयुक्त स्वरांची जी निर्मिती आहे तीच मुळात 2 वेगवेगळ्या स्वरांपासून तयार झालेली आहे का नाही? आत्ताच पाहिलं आपण. यांची निर्मिती कशी झाली? 2 वेगवेगळ्या भिन्न स्वरांपासून तयार झाली. म्हणजे त्याचं उच्चार स्थान हे विजातीय, त्याला सजातीय घ्यायचं नाही. सजातीय जोड्यांमध्ये ए, आई, ओ, औ यांना घेतलं जात नाही. कारण त्यांचं जे निर्मिती आहे ती निर्मितीच आपण मुळात पाहतो 2 वेगवेगळ्या स्वरांपासून झाली. म्हणजे विजातीय स्वरांपासून त्यांची निर्मिती झाली. मग त्यांचा उच्चार जरी तुम्हाला सारखा वाटत असला तरी त्यांना आपण सजातीय स्वरांमध्ये घेत नाही. लक्षात आलं? मग सजातीय स्वरांमध्ये 3च जोड्या लक्षात ठेवायच्या: अ, आ, इ, ई, उ, ऊ. बाकी कोणते